संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर माहुली शिवारात दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक होऊन यातील यतींदर सिंग सतावत आणि प्रेमसिंग राठोड राहणार राजस्थान हे दोघे गंभीर जखमी झालेत, तर इर्शाद खान आणि ताहिर खान राहणार बरेली उत्तर प्रदेश हे दोघे किरकोळ जखमी झालेत। घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ, घारगाव पोलीस तसेच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले। यातील इर्शाद खान हा स्टीअरिंगमध्ये अडकल्याने त्याला काही वेळेच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। या रस्त्यावरील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद असल्याने या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत, त्यामुळे बंद असलेले सिग्नल त्वरित सुरू करावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। मी सतीश उज्ज्वल माहुली या ठिकाणी वारंवार या ठिकाणी ॲक्सिडेंटच्या घटना या ठिकाणी गेले 2 महिन्यामध्ये भरपूर या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहे। या माहुली या ठिकाणी वारंवार या ठिकाणी रोडच्या जे अधिकारी त्यांना सांगून सुद्धा या ठिकाणी लाईटची व्यवस्था किंवा या ठिकाणी जे डिवायडर आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी उखडले गेलेले आहेत। या ठिकाणी पूर्तता या ठिकाणी डिवायडर हे पूर्ण करावेत आणि या ठिकाणी लाईट जे सिग्नल आहेत ते सिग्नल सुद्धा या ठिकाणी बंद आहेत आणि या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट कारण या ठिकाणी धुमळवाडी साकूर या ठिकाणी भरपूर असे जाणारे रस्ता या ठिकाणी जे डिवायडर आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट कायमच होत असतात। या ठिकाणी प्रशासनाने दक्षता घेऊन लवकर या ठिकाणी बाकीची जे सुविधा आहेत त्या या ठिकाणी कराव्यात अशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। रात्री 1 वाजता अपघात झाला। ही जी गाडी आहे ना MH15 DK 5191 हे रात्री संगमनेरकडून गारगावकडे जात असताना झोपेत किंवा त्यांच्या काही चुकबुलीनं जर गाडी ह्या ट्रॅक सोडून दुसऱ्या ट्रॅकवर आले आणि समोरासमोर येणाऱ्या दुसऱ्या हरियाणाच्या गाडीला जाऊन धडकली, तर त्याच्यामध्ये हरियाणाचा ड्रायव्हर गुंतलेला असून पण त्याला काही एवढं जखमी नाही, तो क्लिअर आहे। आणि हा जो नाश संगमनेरकडून येणार याला ज्यादा थोडा मार लागलेला आणि बाकीचे थोडे होते ते ॲम्ब्युलन्समध्ये आळेफाट्याला घेऊन गेले त्यांना। किती वाजता झाले? आणि ठीक रात्री 1 वाजता झाले आणि हरियाणाचा ड्रायव्हर 1 तास त्याला काढण्यात गेला पण तो क्लिअर होता। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।